राज्यामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या जे मेहनतीने उगवलेल्या जे पिकांचे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने जे आहे शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीनंतर थेट 50% अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी ताडपत्री खरेदीसाठी जे आहे ते अर्धीच रक्कम द्यायची आहे आणि उरलेली जी अर्धी रक्कम आहे ते सरकारकडून तुमच्या आधार सीडिंग संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जे पिकांचे संरक्षण आहे ते करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे। तर या ताडपत्री अनुदान योजनेचे कोणकोणते फायदे आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स या योजनेसाठी लागणार आहेत, या योजनेचे पात्रता व अटी काय आहेत, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे जे शेतकऱ्यांच्या मेहनतीने जे उगवलेले जे पिकाचे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। तर याच उद्देशाने जे राज्य सरकारने आहे शेतकऱ्यांसाठी 50% अनुदानावरती ताडपत्री अनुदान योजना जी आहे ते सुरू केलेली आहे। तर या ताडपत्री योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना 50% अनुदानावर म्हणजे समजा ताडपत्री 3000ची समजा झाली असेल तर तुमचे जे 1500 रुपये जे आहे ते तुमच्या आधार सीडिंग म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहेत। तर याच्यासाठी अर्ज पात्रता अटी काय आहेत, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, तर साहेब बघा। आधी आपण या ताडपत्री अनुदान योजनेचे उद्देश आहेत ते बघूया। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अवकाळी पावसामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शेतकरी जे आहे ते ताडपत्री वापरून जे आपल्या पिकावर आहे ते आच्छादन करू शकतात, ज्यामुळे पाऊस, गारपीट किंवा वाऱ्यामुळे होणारे जे नुकसान आहे, आपल्या पिकाचे जे नुकसान आहे होणारे ते फार कमी होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना जो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आधार मिळतो आणि उत्पादनाची जे सुरक्षितता आहे ते वाढताना दिसते। आता या ताडपत्री अनुदान योजनेचे कोणकोणते फायदे आहेत ते बघा। शेतकऱ्याच्या पिकाचे संरक्षण होऊन अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो कमी होणार आहे। ताडपत्री खरेदीसाठी राज्य सरकारकडून 50% अनुदान मिळाल्यामुळे जे शेतकऱ्यांचा खर्च आहे तो कमी होणार आहे। आर्थिक संकट टळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। घरगुती कार्यक्रम, तात्पुरती शेड, गोदाम किंवा बाजारपेठेमध्ये स्टॉल लावण्यासाठीही आपल्याला ताडपत्रीचा वापर करता येणार आहे। आता या ताडपत्री अनुदान योजना जी आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, पात्रता निकष काय आहेत ते बघा। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि शेतकरी असणे अत्यंत आवश्यक आहे। त्या अर्जदाराकडे आधार कार्ड आणि जे आधार कार्ड आहे त्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जे शेतजमीन आहे ते त्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे। लहान, अल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती जमातीतील SC ST आणि दिव्यांग शेतकऱ्यांना सर्वात आधी या ताडपत्री अनुदान योजनेमध्ये सर्वात आधी प्राधान्य मिळणार आहे। आता या ताडपत्री अनुदान योजनेच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी बघा। यापूर्वी या ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी या ताडपत्री अनुदान योजनेमध्ये पुन्हा अर्ज करू शकत नाही। समजा तुम्ही यापूर्वी या ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही पुन्हा या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। सर्वात आधी ताडपत्री जी आहे तुम्हाला दुकानामधूनच खरेदी करावी लागणार आहे। खरेदी केलेल्या ताडपत्रीचे BIS प्रमाणित केलेले पक्के बिल पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे। त्या दुकानदाराकडून BIS प्रमाणित असलेले पक्के बिल घ्यायचे आहे, कच्चे घ्यायचे नाही असे लिहून देणार ते चालणार नाही। पक्के बिल BIS प्रमाणित जे सर्टिफिकेट आहे BIS प्रमाणित तेथे लिहूनच असते, लोगो असते त्याचा BIS प्रमाणित पक्के बिल त्या दुकानदाराकडून सर्वात आधी तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर अर्ज जो आहे पंचायत समिती किंवा गट विकास अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयामध्ये जमा करावा। अर्ज मंजूर झाल्यानंतर जे अनुदान आहे ते 1 महिन्याच्या आत आधार संलग्न बँक खात्यामध्ये तो जमा केला जातो। आता या ताडपत्री अनुदान योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा। शेतकऱ्याचे ओळखपत्र आणि आधार कार्ड, शेतीच्या जमिनीची नोंद, जात प्रमाणपत्र SC आणि ST साठी। जर जो शेतकरी अपंग जर असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स आणि जे पक्के बिल BIS प्रमाणित जे दुकानदाराकडून घेतलेले आपले जे पक्के बिल आहे ते या योजनेसाठी लागणार आहे। आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट्स म्हणजे तो आहे उत्पन्नाचा दाखला।
एवढे जे डॉक्युमेंट्स आहे या ताडपत्री अनुदान योजनेसाठी लागणार आहेत। आता या ताडपत्री अनुदान योजनेचा जो अर्ज आहे आपल्याला कुठे करायचा आहे तो बघा। या योजनेसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य जे आहे ही जी पद्धत आहे ती राज्य सरकारने लागू केली आहे। समजा तुम्ही लवकर अर्ज कराल तर तुम्हाला लवकरच जे ताडपत्रीचं 50% अनुदान जे आहे ते मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे mahadbt.maharashtra.go.in या वेबसाईटवरती जायचं आहे। ती जी वेबसाईटची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जो अर्ज आहे आपल्याला जमा करायचा आहे। तर अशा प्रकारे 50% अनुदानावर जे आहे शेतकऱ्यांना ताडपत्री मिळणार आहे। कोणाला मिळणार? जे ताडपत्री आहे सर्वात आधी तुम्हाला प्रायव्हेट दुकानामधूनच खरेदी करावी लागणार आहे आणि त्या दुकानदाराकडून BIS म्हणजे पक्के बिल तुम्हाला BIS प्रमाणे जे पक्के बिल आहे त्या दुकानदाराकडून तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते बिलसुद्धा या योजनेमध्ये जोडायचे आहे। ते जोडल्यानंतर जे आहे तुम्हाला जे ताडपत्री जे रक्कम आहे 50% अनुदान जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये सलग जमा होणार आहे। तर समजलं? तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।